अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. उपजोनिया फुडती येऊ, उपजोनिया फुडती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठित ऐशे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. वैकुंठित ऐशे नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठित ऐशे नाही कवळ काही काल्याचे, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. व्हावे जनांची नावे, जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. उपजोनिया फुडती येऊ, उपजोनिया फुडती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठित ऐशे नाही कवळ काही काल्याचे. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय काल्याचं श्रेष्ठत्व ना महत्व प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, रासाई, शिंदूर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवाची आज सांगता, आणि त्या सांगतेच्या निमित्ताने ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने व्हावी, आणि त्याला अनुसरून हा काल्याचा सेवेचा योग आहे. त्यात दुसरा पर्व का असाच आहे की दुग्ध शर्करा योग म्हणतात. तो संत गोरोबा काकांचा आज समाधीचा कालावधी. आज तिथीला संत गोरोबा काका समाधिस्थ झाले बरं का. चैत्र वद्य त्रयोदशी देवाच्या येण्यामध्ये महत्व आहे आणि संतांच्या जाण्यामध्ये महत्व आहे बरं का. म्हणून देवाची जयंती साजरी केली जाते आणि संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि आमची तुमचं श्राद्ध साजरं केलं जातं बरं का. हा, सामान्य जीवाचं श्राद्ध घालावं, संतांची पुण्यतिथी साजरी करावी, देवाचा जयंतीचा उत्सव करावा. तेव्हा आजचा हा पुण्यकाल आहे. ज्या तिथीला संत समाधिस्थ होतात त्या तिथीला, त्या दिवसाला पवित्रता, पुण्यरूपता प्राप्त होते. लक्षात ठेवा. म्हणून आजचा हा दिवस पुण्य काल आहे आणि आज तिथीला ते समाधिस्थ झाले. आपल्या या भागवत धर्माचा विचार केला तर या भागवत धर्मामध्ये संतांची मांदियाळी अवतीर्ण झाली बरं का. ज्यावेळी ज्ञानोबा राय, संत निवृत्तीराय,
सोपानदेव मुक्ताई, त्याच काळामध्ये नामदेव महाराज, त्याच काळामध्ये सावता महाराज, त्याच काळामध्ये गोरोबा काका, त्याच काळामध्ये चांगदेव, मिळविली मांदी वैष्णवांची. एक काल असा होऊन गेला की त्या काळामध्ये वैष्णवांची मांदियाळी होती बरं. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं तर जवळजवळ 18 पगड जातीमध्ये संत होऊन गेले बरं. एकही जात अशी राहिली नाही की ज्या जातीमध्ये संत राहिले झाले नाहीत बरं. प्रत्येक जातीमध्ये संत झाले, पण लक्षात ठेवा प्रत्येक जातीमध्ये संत झाले पण ते संत त्याच जातीपुरते होते असं नाही बरं का. ते जगाकरता होते, सर्वांच्या करता होते. प्रत्येक जातीमध्ये जन्म घेऊन त्या त्या जातीतल्या लोकांना आपला स्वधर्म काय आहे त्या स्वधर्माचं अनुष्ठान करून परमार्थाची साधना कशी करता येते याची शिकवण सकल संतांनी आपल्या जीवनातून दिलेली आहे बरं का. हे संतांचं कार्य आहे. तैशे संत जगे तैशे संत जगे, क्रिया करून दाविती अंगी, क्रिया करून दाविती अंगी. तैसे संत जगी, तैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. तैसे संत जगी, क्रिया करोनी दाविती अंगी. संतांनी परमार्थ तर केलाच, पण स्वधर्माचं अनुष्ठान करून परमार्थ केला बरं का. ही फार मोठी आज समाजाला त्यांनी दिलेली शिकवण आहे. खरं जीवन जर जगायचं असेल, संसारी लोकांनी आपला संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर संतांच्याकडे बघून जीवन जगायला शिकलं पाहिजे बरं का. संतांनी संसार सोडला नाही, त्या संसारामध्ये राहूनच परमार्थाची साधना केली. हे समाजाला दाखवण्याकरता त्यांनी ही साधना आणि तो स्वधर्म आपल्या जीवनामध्ये स्वीकारला बरं का. ज्ञानोबांनी हेच आम्हाला तुम्हाला सांगितलं, असोनी संसारी जीवे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. म्हणून स्वधर्मनिष्ठ संत होते. काही लोकांची समजूत आहे संतांनी संसार केला नाही, केवळ परमार्थच केला. पण ज्या ज्या यातीमध्ये संत झाले तो स्वधर्म त्यांनी सोडलेला नाही. अगदी रोहिदास महाराजांच्या पर्यंत पाहावर त्यांनी जोडे शिवायचं काम केलं. लक्षात ठेवा, स्वधर्म सोडला नाही. संत नामदेव महाराजांच्या जीवनाकडे पहा, त्यांनी कपडे विकण्याचं काम केलं, कपडे शिवण्याचं काम केलं. म्हणजे सावता महाराजांनी शेतामध्ये खुरपायचं काम केलं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म सोडलेला नाही बरं का. त्याच पद्धतीने संत गोरोबा काकांचाही जीवनपट आहे बरं का. ज्या मात्या पित्यांच्या पोटी जे जन्माला आले त्या वडिलांचं नाव आहे माधव उर्फ महादेव आणि आईचं नाव आहे रखुमाबाई बरं का. ज्या गावामध्ये जन्माला आले त्या गावाचं वर्णन करताना नाथ महाराजांनी वर्णन केले सत्यपुरी. त्याला आज तेर म्हणतात बरं का, पण त्या गावाचं मूळ नाव आहे सत्यपुरी.
अशा त्या मायबापांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला, धन्य माता पिता तयाची या. आणि बालपणापासून त्यांना ही परमार्थाची आवड, अतिशय परमार्थाची आवड. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय काकाने आपल्या जीवनामध्ये काहीही केलं नाही. आणि ज्या कुलामध्ये जन्माला आले तो कुंभार, कुल्लाल म्हणतात बरं का त्याला, मूळ शब्द त्याचा कुंभार शब्द आहे. आणि त्या कुल्लाल यातीमध्ये जन्माला येऊन तो त्यांनी स्वधर्म जीवनामध्ये स्वीकारला बरं का. त्यांचा आयुष्याचा काळ पाहिला तर जवळजवळ 75 ते 80 एवढा कालावधी त्यांचा आयुष्याचा मध्ये बरं का. 1167 इसवी सन का शके असा तो काल आहे त्यांचा जन्माचा. म्हणजे 75 ते 76 वर्ष महाराजांचं आयुष्य होतं बरं का. आणि त्या आयुष्यामध्ये त्यांनी एकच केलं, भगवंताचं नामचिंतन केलं बरं का. किती नामचिंतन करावं? सर्व कार्य करिता हरी बोला. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म करीत 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 त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं बरं का. नाथ महाराजांनी वर्णन केले, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आम्ही सुद्धा देवाचं नाव घेतो, पण संकट आल्यावर बरं का. संकट आल्यानंतर माणसं दुःखाच्या काळामध्ये देवाचं नाव घेतात, सुखाच्या काळात कोणी देवाचं नाव घेत नाही बरं का. त्यांनी सातत्याने त्या भगवंताचं नाम घेतलं अखंड बरं का. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि असा त्यांचा रोजचा व्यवहार, रोज आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे. सकाळी उठावं, भगवंताचा काकडा करावा, रोज माती आणायला जावं, माती आणावी, त्या मातीचं आळ करावं, त्यांच्या धर्मपत्नीने त्याच्यामध्ये पाणी ओतावं आणि त्यांनी तो चिखल कालवावा. आणि चिखल कालवत असताना भगवंताचं नामस्मरण करत करत कालवावा बरं का. पण तो चिखल एकरूप होईपर्यंत कालवावा लागतो बरं का. आणि एकरूप होईपर्यंत कालवण्याकरता त्याला बराच काळ लागतो. तेव्हा महाराज नाचायचे त्या चिखलामध्ये बरं. एवढे नाचायचे, एवढे नाचायचे, असो ऐसा कोटे आठवची नाही, असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. असो ऐसा कोटे आठवची नाही, असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. असो ऐसा कोटे आठवची नाही, देह भान विवर्जित बर का. आपण सुद्धा प्रपंचामध्ये एवढे रंगतो, एवढे रंगतो, देहभान विवर्जित माणसं रंगतात बर का. किती रंगतात तुमच्याकरता सांगतो बर का. एका सासूबाईंना निरोप आला, जावयाचा मी येणार आहे म्हणून बर का. आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, ती सासूबाई जावयाची वाट पाहत बसली बर का. आणि जावई घोड्यावरून आले. पूर्वी घोडे होते, आता घोडे राहिले नाहीत. आता हे मोटरसायकललाच घोडा म्हटला जातो बरं का. पण पूर्वीच्या काळामध्ये घोडे असायचे. आणि तो घोड्यावरती बसून जावयाला, सासूबाईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, काही कळना बरं, काही कळ. घोड्यावरून तो जावई उतरला. उतरल्या उतरल्या जावयाने विचारलं, सासूबाई घोडा कुठं बांधू? खांबाला बांधा म्हणायची, जी कंबरेलाच बांधा म्हटली. म्हणजे याला म्हणतात देह भान विवर्जित होणं बरं का. आता कुठं कंबरेला घोडा बांधतात,
पण एवढा आनंद झाला, त्या आनंदामध्ये झाडाला खांबाला म्हणायच्या ऐवजी कमरेला अशी प्रपंचामध्ये सुद्धा अवस्था निर्माण होऊ शकते. पण संतांची ही पारमार्थिक अवस्था त्या प्रापंचिक जीवनामध्येच होती. ते रंगलेले होते बरं का. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेदिले. महाराजांचा रोजचा क्रम बर का. रोज ते चिखल कालवावा, मग ते सगळे प्रकारचे पदार्थ तयार करे. जेवढे समाजामध्ये लागतात ना, ते सगळे पदार्थ तयार करावेत. ते आव्यामध्ये भाजावेत. आव्यामध्ये भाजल्यानंतर बाजारामध्ये विकायला जावं. असा रोजचा त्यांचा क्रम. असा बराच त्यांचा आयुष्याचा काळ गेला. महाराजांना एक पुत्ररत्न झालं. आता रोजचा व्यवहार तर केलाच पाहिजे. आता ते मूल लहान होतं, रांगायला लागलं. रांगत असताना नवरा बायको दोघेच घरात, मूल एक. धर्मपत्नीने सांगितले, बघा मी पाणी आणण्याकरता जाते, मुलाकडे लक्ष ठेवा, ते रांगत रांगत येईल. असं सांगून ती धर्मपत्नी पाणी आणण्याकरता गेली. पण महाराज ते चिखल कालवत असताना रंगलेले असायचे भजनात ना, आणि एवढे रंगलेले असायचे, कोण येतंय कोण जातंय काय घडतंय याचं त्यांना भान नसायचं बरं का. आणि अशा अवस्थेमध्ये ते चिखल कालवत असताना महाराज रंगलेले आहेत. आणि ते रांगत रांगत बाळ बरोबर त्यांच्याकडे आलं. आता बाळाचा स्वभाव आहे बापाकडे येणं. त्याला वाटलं बापाच्या हाताला धरावं, पायाला धरावं आणि उभं राहावं. मग ते रांगत 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 त्यांच्या पायाजवळ यायला लागलं. येत असता येता 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 त्या चिखलात आलं. चिखलातून त्यांच्या पायाला धरलं. पायाला धरल्यानंतर पण हे देहावरती नव्हते बरं. मी चिखल कालवतोय का काय कालवते त्यांना काही माहितीच न, रंगलेले होते. आणि ते बालक पायाला धरता धरता ते पायाच्या खाली गेलं बरं. आता ते कोवळ बालक पायाच्या खाली गेलं. महाराजांना काहीही यातलं माहिती नाही. चिखल ते तोडवतायत, चिखल तोडता तोडता एवढे रंगून गेले. बराच काळ गेला बर का. ते बालक आणि चिखल एक रूप झालं. धर्मपत्नी आली. आल्या आल्या तिने बघितलं पहिल्यांदा, बाळ कुठं आहे बाळ कुठं आहे बाळ कुठं आहे. पाहिले तर बाळ दिसेना. आजूबाजूला इकडं तिकडं पाहिलं, बाळाचा शोध घेतला. ती ओरडत्या, ओ बाळ कुठं आहे बाळ कुठं आहे. पण गोरोबा काका जर देहावरती असतील तर सांगतील ना, ते देहावरती नव्हतीच. पण ती ओरडते, अहो बाळ बघितलं का बाळ बघितलं का. आणि असं ओरडता ओरडता लक्ष गेलं चिखलाकडे. चिखलाकडे लक्ष गेल्यानंतर लक्षात आलं चिखल लाल भडक झालेला होता. तिच्या लक्षात आलं बाळ आपलं जिवंत राहिलं नाहीये. म्हणून त्यांनी त्यांच्या हाताला दंडाला धरून हलवण्याचा प्रयत्न केला. हो अहो बघा बाळ गेलं, तुमच्या पायाखाली चिखलात एक रूप झालं, बघा बघा. तरीही महाराज समाधीस्थच होते बरं. हलवूनही त्यांच्या मनावरती काय परिणाम आहे, देहावरती ना. ती ओरडते, मोठ्या मोठ्याने ओरडते, सांगते आहे. शिव्या द्यायला सुरुवात केली. तुमच्या जगण्याला काही किंमत नाही. आता बाईचं जर तोंड सुटलं तर काय बोलेल, कीर्तन सांगण्यासारखं नाही बरं का. ती पुरुषाची अजिबात ठेवत नाही बरं का. आता गोरोबा काका एवढे भगवंताचे भक्त होते, पण तिचा मोह मुलावरती होता. आणि त्या मुलावरती मोह असल्यामुळे एकुलतं एक मूल गेल्यामुळं तिने महाराजांना शिव्या द्यायला सुरुवात केली. शिव्या देता 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 म्हटली, तुमच्या भजनाला आग लागो. तुमच्या भजनाला अशी शिव्या, भजनाला आग लागो म्हटल्यानंतर महाराज ध्यानावरती आले बरं का. कोण शिव्या देतय, माझ्या विठोबाला शिव्या कोण देतय. बघितलं तर आपली पत्नी आहे.
भजनाला आग लागो म्हणते, तुमचं भजन जवळ म्हणते. महाराजांना अनावर झालं बरं का. कारण माझ्या विठोबाला ही शपथ शिव्या देते, माझ्या भजनाला नाव ठेवते, म्हणून महाराजांनी ते भजन थांबलं आणि रागा रागाने कोपऱ्यामध्ये असं लाकूड होतं बरं का, ते घेतलं आणि मारायला धावले. मारायला धावले का, माझ्या विठोबाला तू नाव ठेवते, शिव्या देतेस. आणि धावले, धावून मारायला गेले. मारायला गेल्यानंतर सांगितलं, हे बघा, माझ्या अंगाला हात लावाल तर विठोबाची शपथ आहे म्हणले, विठोबाची. महाराजांनी ते लाकूड टाकलं आणि ठरवलं, आता आयुष्यभर हिला स्पर्श करायचा नाही. शपथच घातल्या देवाची. हो, आमच्या तुमच्या सुद्धा अशी भांडणं होतात बरं का. बायको रागा रागाने बोलतात, माणसं रागा रागाने जातात. पण आमचं भांडण कसं आहे, सकाळी उठल्यापासून सूर्य माध्यानाला येईपर्यंत ते तापतय बरं का. आणि जसा जसा सूर्य संध्याकाळी जाईल ना, तसं तसं ते भांडण शांत होतंय. रागा रागाने सकाळी बाहेर गेल्याला संध्याकाळी आईस्क्रीम होऊन परत येतोय बरं का. आमचं तुमचं भांडण. पण काकांनी ठरवलं आयुष्यात स्पर्श करायचा नाही बरं का, आणि बोलायचं नाही ठरवलं. ती नंतर बोलायला लागली, अहो अहो माझा ऐका, एकुलते एक बाळ होतं, ती गेलं. काका बोलायला तयार नाहीत बरं. आपल्या नामस्मरणामध्ये आई मौन धारण केलं बरं का. पश्चाताप झाला तिला बरं का. आता मी जर शपथ घातलेली आहे, आता हे शपथ मोडणार नाहीत. आपला वंश गेला, पुढे वंश कसा वाढावा, फार चिंता माता वर्गाना बरं. वंश वाढला पाहिजे, ती चिंता करू लागली. आता हे आपल्याला पुन्हा आयुष्यात स्पर्श करणार नाहीत, पण आपल्या घराण्याचा वंश वाढला पाहिजे ना. म्हणून तिने बापाला निरोप दिला, बोलून घेतला, असं असं घडलेलं आहे आणि असं असं तुम्हाला करावं लागेल म्हटले. काय नाही, म्हणजे माझी धाकटी बहीण आहे ना, पुन्हा देऊन टाका, दुसरं लग्न करा, म्हणजे पुन्हा वंशाला दिवा होईल. ठीक आहे, त्याप्रमाणे आले, बोलणं झालं, लग्न ठरलं, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर सासऱ्यांनी सांगितलं, पहिलेला जसं वागवलं तसं हिला वागवा. विठोबाची शपथ आहे. काका म्हणले चांगली गोष्ट आहे. हिला जसं दूर ठेवलं, हिला पण दूरच ठेवायचं का, विठोबाची शपथ घातल्या. त्या दोघी बोलायला लागल्या, हो बोला ना, मले बापानी शपथ घातल्या मी, आणि ती विठोबाची घातल्या, बाकी कोणाची नाही. मी देवाची शपथ कधीही मोडणार नाही म्हटलं. त्या विचार करू लागल्या, घडलं काय, करायला गेलो काय ना घडलं काय, काही काही सुचेना बरं का. त्या दोघी एकत्र आल्या आणि ठरवलं, आपण एक युक्ती करूया. रात्री झोपल्यानंतर आपण दोघींनी एका बाजूला तू झोप, एका बाजूला मी झोपते म्हणले. आणि झोपेमध्ये त्यांचे हात आपल्या उरावरती घ्यायचे, असं दोघींनी ठरवलं. झोपल्या आणि माध्यानाला रात्रीच्या वेळी काकांचे दोन्ही हात उरावरती घेतले. काका जागे झाले. जागे झाले तर बघतात हात. त्यांनी सांगितलं, हाताना तुम्ही माझी शपथ मोडली. उठले काका आणि कोयता घेतला, दोन्ही हात तोडून टाकले बरं का. ऐका बरं का नुसतं. संतांचं काय जीवन आहे पहा. दोन्ही हात तोडून घेतले का, या हाताने शपथ मोडली म्हणून. हाताने शपथ मोडली म्हणून. फार 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 दुःखाची अवस्था निर्माण झाली बरं. चाललेला धंदा बंद पडला. वंश तर बाजूला राहू दे, ज्या हाताने काका काम करत होते, गाडगे तयार करत होते, भाजत होते, तो धंदा थांबला. पोटाची चिंता निर्माण झाली. काही सुचेना. दोघी विचार करतायत. पण एकदा भगवंत वैकुंठामध्ये होते आणि भगवंत चिंता करत होते. सकाळ सकाळीच
रुक्मिणी मातेने विचारलं, देवा कशाची चिंता करताय म्हणले. तुमचं आज लक्ष दिसत नाही म्हणले. काहीतरी विचार करताय म्हणले. काय विचार करताय तुला सांगून का उपयोग आहे म्हणले. माझा भक्त उपवाशी आहे, त्याचा प्रपंच थांबलाय, त्याचं भजन थांबलेलं नाहीये. त्याचं भजन थांबलेलं नाहीये, लक्षात ठेवा. प्रपंच थांबलेला आहे, आमचा प्रपंच चालू आहे, पण भजन थांबलेलं आहे. बरं हा दुनियेतला फरक आहे. हा तेव्हा देवानी विचार केला, त्याचं भजन चाललेलं आहे म्हणजे माझं भजन तो अखंड करतो, आपल्याला त्याची व्यवस्था करावी लागेल. म्हणून देवानी सांगितलं, रुक्मिणी मी जाणार आहे. कुठं जाणार आहे? गोरोबा काकांच्या घरी. कशाला? कामाला. दुष्काळ पडलाय, पोट थांबले त्यांचं. मग मी आले तर चालेल का? ये, पण तिथे तुला मालकीन म्हणून बसता येणार नाही, गडी म्हणून काम करावं लागेल. काय करावं लागेल? मी होणार आहे कुंभार, तुला कुंभारीन व्हावं लागेल. गरुड दारामध्ये उभा होता, हात जोडून म्हणले, महाराज आज तुम्ही दोघेच चालला, मला घेऊन चालला नाही म्हणले. तुझं कामच नाही म्हणले. नाही म्हणले, मी तुमच्याशिवाय जाऊ शकत नाही. मग यायचं आहे ना, तुला गाढव व्हावं लागेल. निघाले. गरुड गाढव झाला, देव कुंभार झाले, रुक्मिणी माता कुंभारीन झाली. आणि प्रवास करीत 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 आले सत्यपुरीला. विचारलं त्या गावामध्ये, इथं गोरोबा काका नावाचे कोणी कुंभार आहेत का? आता ह्याला माहिती नव्हतं. हा कोण कुठं आहे सगळी नोंद आहे तिथं बर का. हा कुठल्या गिल्लीत, किती नंबरच्या वार्डात, कुठल्या खोलीत बसून काय काय करता सगळी नोंद आहे तिथं. हा नगरपालिकेत ग्रामपंचायतीत नसेल, पण त्याच्याकडे सगळी नोंद आहे बर का. हा झोपा काढताय का, उचापत्या करताय, सगळं तो पाहतो. चौकशी करण्याकरता प्रवृत्त झाले. लोकांनी सांगितलं, त्यांच्या दारामध्ये तुळशी वृंदावन आहे, पताका आहे, आणि त्यांच्या घरामध्ये भजन चाललेलं आहे. ते गोरोबा काकाचं मंदिर घर. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर, जेते नाम घोष होय निरंतर. हे वैष्णवांचं लक्षण सांगितलं बरं. आणि त्याप्रमाणे देव कुंभार वेशामध्ये आले. त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. आपण कोण, कुठून आला? मी परदेशी कुंभार आहे. तुमचं नाव काय? विठू कुंभार. कशा करता आलाय? आम्हा दोघाला काय काम नाही, तुमच्याकडे काय काम मिळेल का म्हणून आलोय. आम्ही दोघंच आहोत म्हणले. पोट भरण्याकरता काहीतरी काम केलं पाहिजे ना. आणि कुंभार असल्यामुळे आपण कुंभार आहात, किंवा तुमच्याकडे काहीतरी काम मिळेल या भावनेने मी आलोय. काकांनी विचार केला, आपले हात गेलेत, आपला धंदा थांबलाय, आणि यांच्या जीवावरती जर धंदा चालत असेल तर यांना स्वीकारायला काय हरकत नाही म्हणले. तुमची इच्छा काय? काय नाही म्हणले. 2 टाइम जेवणाची व्यवस्था करा म्हणले. याच्यापेक्षा जास्त काय लागतं? 2 टाइम जेवणाची व्यवस्था आणि वर्षातून एखादं वस्त्र. त्या काळात आता प्रत्येक सणाला एक साडी लागते बरं का. पण वस्त्र फार लागत नाही, लक्षात ठेवा. हरकत नाही म्हणले. आणि त्याप्रमाणे स्वीकारलं. कामाला सुरुवात झाली, काम करायला सुरुवात केली. रोज देवानी उठावं, गाढवाला घ्यावं, माते आणायला जावं. काकानी पहाटे उठावं, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. काकानी देवाचा काकडा करावा आणि देवाने गाढवाला घेऊन माती आणावी बर का. असा रोजचा क्रम बर का, रोजचा क्रम. आणि चिखल देवानी कालवावा, रुक्मिणी मातेने पाणी ओतावं बर का. त्याचे गोळे तयार करावेत, गाडगी तयार करावीत, ती आव्यामध्ये भाजावीत, आणि ती गाढवावरती टाकून बाजाराला विकायला न्यावी. कोण? देव करतोय बर का सगळं. भक्त समागमी सर्व भावे हरी, सर्व काम करी
न सांगता त्या भक्ताच्या घरातलं सर्व काम देव करतो बरं. रोज ती मडकी विकावीत, आलेले पैसे काकांच्या हातात द्यावेत. पैसानी पैसा द्यावा, हिशोब द्यावा बरं का. एक पैसा ठेवून घेऊन ये देवाने. आणि असं करता करता आषाढी वारी जवळ आली. आणि आषाढी वारी जवळ आल्यानंतर संत मंडळी पंढरपूरला चालली होती आणि जाता जाता ती काकांच्या घरामध्ये मुक्कामाला आली. आणि काकांच्या घरामध्ये मुक्कामाला आली. पाहिलं काकांच्याकडे, म्हणले काका आपले हात गेलेले संसार कसा चालतोय? म्हणले माझ्याकडे एक विठू नावाचा कुंभार आहे. म्हणले कुठं आहे तो? आम्हाला बघायचा आहे. देवाने विचार केला आता इथं सगळे संत आलेत, आपण जर ह्यांना जर ओळखलो तर आपलं काय खरं नाही. सर्व संत मंडळी तिथं आल्यानंतर देवानी, रुक्मिणी मातेनी आणि गाढवानी ठरवलं आता इथं थांबायचं. पुढच्या दाराने संत घरात आल्यानंतर मागच्या दाराने देव निघून गेले बरं का. गेले ते पंढरपुरात जाऊन विटेवरती उभे राहिले. काकांनी पाहिलं कुठं आहे, तिकडं तिकडं. माते आणायची वेळ नाही, सगळीकडे शोध घेतला. शोध घेता लक्षात आलं, सांगितलं संतांनी काका तो विठू कुंभार नव्हता, विठोबा होता. विठोबा साक्षात विठोबा होता. हो म्हणजे चला मी आता तुमच्या बरोबर पंढरपूरला येतो. तशीच काका निघाले, आले पंढरपूरला. चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान केलं. त्या दोघी पत्नी बरोबर निघाला. त्यांना वाटलं आपलं गारानं आता पांडुरंगाला सांगावं आमच्या वंशाला देवा नाही आहे म्हणून. ते सगळेच आले पंढरपूरला आणि चंद्रभागेचं स्नान केलं. आणि वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं बरं का. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काका ऐकायला बसले, पत्नीसह ऐकायला बसले. त्या ठरून आल्यावर त्या रुक्मिणी मातेला, पांडुरंगाला सांगायचं आमचा एकुलता एक बालक होता तेवढा आम्हाला द्या, अशा त्या मनामध्ये इच्छा करून आल्या होत्या. आणि त्या कीर्तनामध्ये बसलेले. आता काय योग ऐसा बघा, ज्यांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काका बसले होते ते नामदेव महाराज. त्या नामदेव महाराजांची परीक्षा गोरोबा काकांनी केली होती बरं का. इंद्रायणीमध्ये संत सभा भरली होती आणि तिथं नामदेव महाराजांना कच्च ठरवलं होतं. कोणी? गोरोबा काकांनी. म्हणजे काय अधिकार होता. आणि कच्च ठरवलं होतं. सांगितलं देवा हे नामदेवाचं हे मडका आहे ना, हे कच्च आहे बरं का, पक्क झालं पाहिजे. आणि त्याच नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये शेवटी योग त्यांना श्रवणाचा आला बरं का. तेव्हा कीर्तनामध्ये नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितलं हे बघा आता भजन करायचं आहे, सर्वांनी हात वर करून भजन करा. सर्वांनी हात वर करून भजन करा. सर्वांनी हात वर केले, पण गोरोबा काकांचे हात नव्हतेच ना. हात वर करणार कसं? जेवढे होते तेवढे वर केले बर का. जेवढे होते तेवढे वर केले. ते इथपर्यंत होते असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या कोपरावरती असा टाळ्या वाजवायला सुरुवात केली बरं का. बाकीचे लोक टाळीवरती टाळी वाजवत होते, पण काकांना हातच पुढे होते, पंजेच नव्हते ना. पण आश्चर्य, त्या भजनामध्ये पुढचे दोन्ही हात फुटले बर का त्यांना. म्हणजे भजनाचं वैभव आहे, लक्षात ठेवा. जो माणूस कीर्तनामध्ये टाळ्या वाजवतो त्याला नसलेले हात येतात आणि ज्यांचे आहेत ते वाजवत नाही त्यांचे जातात बर का. तुम्ही विचार करा ना, ज्यांना नव्हते त्यांना वाजवा म्हणल्यानंतर हात आले. आपण असून जर वाजवल्यानंतर काय होतील विचार करा. विचार करा. आणि दोन्ही हात फुटले आणि योग त्या कीर्तनात ते बाळ रांगत रांगत आलं बरं. बाळ रांगत रांगत आलं. म्हणजे दोन्ही इच्छा देवानी तिथं पूर्ण केल्या. एवढा अधिकार ज्या काकांचा, अशी त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थाची साधना केली.
फार विस्ताराने नाथ महाराजांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं अभंगाच्या माध्यमातून बरं का. आणि स्वतः काकांनी सुद्धा काही अभंग लिहिलेले, जवळजवळ 20 अभंग आहेत गोरोबा काकांचे बरं का. नामदेव महाराजांनी काय लिहिलेले आहेत, निळोबारांनी काय त्यांचं वर्णन केलेलं आहे, सकल संतांनी काकांच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. आणि या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ही परमार्थाची साधना करून काकांनी आपल्या वयाच्या शेवटी 75च्या नंतर आज तिथेला काकांनी देह ठेवला. स्वतःच्या इच्छेनं ज्यांनी देह ठेवला त्याला म्हणतात समाधी बरं का. आणि ते भगवंताचं नामचिंतन करत 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 आजच्या दिवशी काका समाधिस्थ झाले, असा तो आजचा त्यांचा हा प्रसंग आहे. म्हणून त्या संतांचं चरित्र आज समाजाच्या दृष्टीने अतिशय मार्गदर्शक आहे. आणि असे संत या भूतलावरती येऊन काय करतात, कशा करता येतात, तर महाराज म्हणतात ह्या समाजाला काला देण्याकरता येतात. काला देण्याकरता येतात म्हणजे काला म्हणजे अनेक गोष्टी एकत्र करणं बरं का. अनेक गोष्टी एकत्र करणं, जसं संतांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्र केलं, ऐक्य निर्माण केलं, तसं सर्वांच्या जीवनामध्ये ऐक्य निर्माण करण्याचं काम संतांनी केलं. आणि त्याचं उपलक्षण म्हणून त्या काल्याचं महत्व संतांच्या जीवनातून संतांनीच प्रकट केलेलं आहे. संत म्हणतात तो काला सेवन करण्याकरताच आम्ही या भूतलावरती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तू आईचे नाही, वैकुंठी तू आईचे नाही. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. ते संत महात्मे सांगतात हा काल्याचा प्रसाद खाण्याकरता आम्ही आलो आणि पुन्हा येऊ. पण तिथे एक शब्द आहे खाऊ. कोणाच्या मनामध्ये खाण्याकरता संत या भूतलावरती येतात. मग आम्ही जर खाण्याकरता आयुष्य खर्च करत असेल तर काय बिघडलं हो. आमची चळवळ कशाची चालू उठल्यापासून झोपेपर्यंत खादीची चळवळ. उठल्या उठल्या माणसाला खायला लागतं आणि खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. माणसं सतत खाण्याचीच चिंता करतात. नित्य उठून या खावयाची चिंता. रात्री झोपताना नियोजन असते उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचं. नाश्ता झाला की दुपारी भाजी काय करायची. दुपारी भाजी झाली की 4 वाजता आणखी काय करायचं. 4 वाजली की रात्री पुन्हा 8 वाजता काय करायचं. 4 तासाला आमचा विचार काय याचाच आहे. खादीचाच विचार आहे का. कोणी म्हणल्यावर संत जर खाण्याकरता येत असते तर आपण का खाऊ नये. पण संत काय खाण्याकरता आले हे बघा ना. त्यांनी काय खाल्लं. काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्याकरता आले. आज बऱ्याच लोकांना दही भाताचं वावड आहे. दही भाताचं वावड आहे. काही लोकांना अलर्जी आहे. अलर्जी आहे. दह्याचं नाव काढले की काही लोकांचे दह्यासारखे डोळे पांढरे होतात. पण दही आणि भात हे फार शुभ आहे बरं का. शुभ आहे. आजही त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला तुम्हाला एखादं काही कार्य करायचं आहे ते कार्य यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर घरातून बाहेर पडताना दही भात खाऊन बाहेर पडायचा. काम यशस्वी होतं बरं का. पण कोणाला सांगायचं नाही. बोबाटा करायचा नाही बरं का.
हा हा कुठं चाललोय, कशा करता चाललोय काय सांगायचं नाही, पण तुम्ही मनामध्ये एखादं काम करण्याकरता निघाला ना, हा प्रत्येक कालामध्ये गासभर दही भात खायचा आणि घराच्या बाहेर बघायचं, प्रयोग करून बघा, आपण सांगितलेली पथ्य पाळा. हा तुम्ही जर मिस कॉल देऊन जर लोकांना सांगत असेल तर होणार नाही बरं का. ते गपचूप एक शुभ मानलेलं आहे बरं का. दुसरं त्या दही भाताचं वर्णन केलेलं आहे की दही भाताचा हा आपल्याकडे नववधू नांदायला येते, नांदायला आल्यानंतर तिलावरून काय उतरून टाकलं जातं, भाताची मुटकी. हा गरीब असो श्रीमंत असो, पण तिला घरात घेण्याच्या आधी तिच्यावरून वाळून टाकला जातो भात बरं का, लक्षात ठेवा. त्याचे मुटके केले जातात. बऱ्याच ठिकाणी त्याचा विचार मांडलेला आहे. हा एखादी व्यक्ती देहावसान झाली, कावळा पहिल्यांदा काय शिवतो, काही लोकांचं म्हणणं आहे पांढरा कांदा, चुकीचं आहे बरं का. माझं काय बोललोय तुम्हाला कळलं नसेल. हा पांढरा कांदा. लोक म्हणतात पांढरा, अरे पांढरा कांदा कधीही कावळा शिवत नाही. बघा तुम्ही निरीक्षण करा, कावळा शक्यतो दही भात शिवतो, दही भात शिवतो. प्रयोग करून बघा तुम्ही. आजही बघा, आम्ही रोज प्रयत्न करतोय. आमचे तीर्थरूप यांचं देहावसान होऊन जवळजवळ आता 1.5 वर्ष होते बरं का. आम्ही रोजच दुपारी 11:30-12ला घरावरती दहीभात ठेवतोय. कमीत कमी 2, 3, 4 कावळे येतात रोज. आजही 1.5 वर्ष झालं, एक दिवस खंड नाही बरं का. रोज दही भातच ठेवायचा. एकादशी असेल तर दही आणि शाबू रोज आम्ही ठेवतो. एक येत नाही, ठेवूपर्यंत दम निघत नाही त्यांना बरं का. 1.5 वर्ष का, त्या कावळ्याला दही भात फार आवडतो बरं का, लक्षात ठेवा. म्हणून अनेक त्याची लक्षणं सांगितलेत. तसं संतांनी त्या कलियुगामध्ये जो काला केला, तो दही भाताचा काला केला. दोन्ही अंगाने पवित्र आहेत. आणि तो दही भाताचा काला केला. आणि तो दही भाताचा काला का केला, याच्यापूर्वी देवाच्या संगतीमध्ये तो खाल्लेला होता. आणि तोच काल्याचा प्रसाद खाण्याकरता त्यांना वाटला आपण पुन्हा यावं, म्हणून ते महाराज म्हणतात, उपजो निया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आणि तो दही भाताचा काला खाण्याकरता आम्ही आलो. कुठून आलो? मुंबईहून, अमेरिकेहून, लंडनहून. कुठून आलो? महाराज म्हणतात आमचं राहण्याचं ठिकाण वैकुंठामध्ये आम्ही राहतो. आणि ज्या वैकुंठामध्ये राहतो त्या वैकुंठातून आम्ही इथं आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया. वैकुंठातून आम्ही आलो, आमचं वैकुंठामध्ये वास्तव्य आहे. मग ज्या वैकुंठामध्ये वास्तव्य आहे तिथं देव आहे, सुख आहे, आनंद आहे, पण तिथं दही भाताचा काला नाही बरं. दही भाताचा काला नाही. तो दही भाताचा काला या मृत्यू लोकामध्येच आहे. आणि ज्या मृत्यू लोकामध्ये दही भाताचा काला आहे, त्या मृत्यू लोकामध्ये आम्ही वैकुंठ सोडून या मृत्यू लोकामध्ये आलो. वैकुंठी तो ऐशे नाही, वैकुंठी तो ऐशे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही. नाही
वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. ज्या वैकुंठामध्ये आम्ही राहतो त्या वैकुंठामध्ये हा काला नाही, किंबहुना काला नाही. हे कीर्तन सुद्धा वैकुंठात नाही, नाम सप्ता वैकुंठात नाही. मग कुठं आहे? रासाई शिंडूर मध्ये आहे बरं का. हे वैकुंठात कीर्तन असं नाही बरं का. अशी तिथं कीर्तन ऐकायला वैकुंठात माणसं येत नाहीत. अशी खीर तिथे शिजवली जात नाही. अशी दिंडी वैकुंठात काढली जात नाही. मग आपण भाग्यवान आहे का नाही जे दिंडीला आले ते. बरं का. जे नंतर कीर्तनाला आले ते सुद्धा भाग्यवानच बरं का. आणि शेवटी जे खीर खायला येणार ते सुद्धा भाग्यवानच बरं का. कारण हे नाहीच हो तिथं, हे सगळं इथंच आहे. कवळ काही काल्याचे. महाराज म्हणतात तिथं शीत सुद्धा मिळत नाही तो खायला. तिथं शीत सुद्धा मिळत नाहीत. ती काल्याची कवळ काल्याची शीत सुद्धा याच लोकांमध्ये मिळतात, त्या लोकांमध्ये मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. मासा हा दुर्लभ आहे काला, सजासजी मिळत नाही. एक देवाच्या संगतीत नाहीतर संतांच्या संगतीत मिळतो. मग तो दुर्लभ आहे. मग तो एकट्याने खावा का सर्वांना वाटावा? सर्वांना वाटावा बरं का. एकट्याने प्रसाद कधी खाऊ नये. एकट्याने प्रसाद कधी खाऊ नये. आलेलं वाटावं. माहित आहे ना, निवडणुकीच्या काळात वरून आलं ना ते सगळ्यांना घरपोच करावं बरं का. सगळ्यांना ते वाटावं. एकट्याने ठेवून घेऊ नये. आणि ठेवून घेतलं तर त्याचं काय बरं होत नाही बरं का. ते वाटावं. का वाटण्याकरता दिलेलं आहे ते. तसा हा प्रसाद आहे. प्रसाद एकट्याने कधी खायचा नाही. मग काय करावं? एकमेका देऊ मुखे. एकमेकाने एकमेकाच्या मुखामध्ये घालायचं. पण मुखामध्ये घालताना देवाचं नाव घ्यायचं, शिव्या नाही द्यायच्या. सुखे घालू हुंबरी आनंदाने बर का. एकमेकाने एकमुखाच्या तो काला तो प्रसाद तोंडात घालावा. आनंदाने ओरडावं, आनंद व्यक्त करावा, उत्साह करावा बर का. अतिशय महाराजांनी वर्णन केले. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. एकमेकाने एकमेकाला तो द्यावा, आनंदाचा वर्षाव करावा. मग असा काला तो सर्वांना दिला. असा काला कुठं केला? वाळवंटात केला. कोणतं वाळवंट? भगवंतानी ज्या वाळवंटामध्ये केला ते यमुनेचं वाळवंट. आणि संतांनी कलियुगामध्ये जो काला केला ते चंद्रभागेचं वाळवंट. चंद्रभागे वाळवंटे काय एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाशीला ह्या वाटी. म्हणून तो काला, ते काल्याचं कीर्तन, तो काल्याचा प्रसाद कुठं केला? महाराज म्हणतात तो वाळवंट. का? ते वाळवंट कसं आहे? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ते अतिशय पवित्र आहे. आणि अशा पवित्र वाळवंटामध्ये तो काला केला आणि तो सर्वांना वाटला. आणि असा हा अलौकिक दिव्य स्वरूपाचा काला आम्ही सेवन करण्याकरता आलो. तुकोबाराय म्हणतात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. थोडस काल्याचं वर्णन केलं पाहिजे. फार करत नाही, थोडस करतो.
की भगवंताने त्या गोकुळामध्ये काही केलेल्या लीला आहेत, काय केलेलं चरित्र आहे त्याचं वर्णन करावं असा विधी आहे बरं का. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. त्या देवाने चरित्र केलं, ते दिव्य स्वरूपाचं केलं. हा, फक्त त्या चरित्राचं वर्णन करावं असं सांगितलंय बरं का. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते आचारावे अजिबात नाही बरं का. म्हणून दोन गोष्टी लक्षात ठेवा. देवाच्या चरित्राचं वर्णन करावं आणि संतांच्या चरित्राचं आचरण करावं. याच्या आधी जे चरित्र सांगितलं ते आम्ही तुम्ही त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा. पण देवाचं चरित्र कधीही आचरणात आणण्याच्या प्रयत्नात माणसांनी फंदात पडू नये. का भगवंतांनी ते केलेलं चरित्र दिव्य आहे बरं का. आमच्या तुमच्या शक्तीच्या पलीकडचं, मतीच्या पलीकडचं तिथं डोकं सुद्धा आपण चालवू नये. डोकं सुद्धा चालवू नये. कारण देवानी वर्णन केले, भगवंताला 16,108 बायका होत्या, तरी देव म्हणतो मी ब्रह्मचारी आहे. भोग भोगोनी ब्रह्मचारी हे देवाला शक्य आहे. हे कसं शक्य? त्यात शिरू नका, डोकं चालवू नका. आणि जर चालवाय गेला तर डोकं तुमचं बंद पडेल. कुठेही डॉक्टरचे उपाय त्याच्यावरती चालणार नाहीत. नको तिथं माणसं डोकं चालवण्याचा प्रयत्न करतात बरं का. देवाने केलेलं चरित्र ब्रह्मादिक देवांना कळालं नाही, आमात्मा सामान्य लोकाला कळेल. ब्रह्मादिका न कळे खोल, ते हे अकळ धरियले. इंद्राला कळालं नाही, आमच्या तुमच्या सारख्या उंदरांना कळेल. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. म्हणून भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं. चरित्राचं वर्णन करण्याने आपल्या जीवनातलं पाप जातं. पाप लक्षात ठेवा. जो कोणी भगवंताच्या चरित्राचं वर्णन करेल ना, त्याच्या जीवनातलं पाप जाईल, त्याची वाणी शुद्ध होईल. म्हणून देवे त्या देवाच्या चरित्राचं उच्चारण करावं. देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. अतिशय बालरूप, मोहक रूप देवाने अतिशय सुंदर रूप धारण केलेलं आहे. त्या सौंदर्याला सगळे भुलले, सगळे भुलले बरं का. तिथले गोपाळ भुलले, गोपिका भुलल्या, देव भुलले, पशु पक्षी भुलले. लक्षात ठेवा. का भगवंताने रूपच तेवढं सुंदर धारण केलेलं होतं. लक्षात ठेवा. आणि त्या बालरूपामध्ये भगवंतानी काही लीला केल्या. त्याच्या सौंदर्याला पाहण्याकरता अनेक जण येत होते. अनेक जण येत होते. काहीतरी निमित्त करावं आणि त्या भगवंताचं सौंदर्य पाहण्याकरता यावं. कधी कधी त्या गोकुळातल्या लोकांनी इच्छा करावी, देवा एवढा तू सुंदर या गोकुळामध्ये प्रकट झालायस, आमच्या घराला एकदा तुझे पाय लागावेत. आमची इच्छा आहे. देवाचे पाय लागलं तर त्याच्या घराचा उद्धार हो. म्हणून देव जायचे. आता त्याच्या घरात जायचं म्हणजे काय, रिकामं जाऊन चालणार नाही. मग देवाने विचार केला त्याच्या घरी जायचं, पण काहीतरी निमित्त करून जायचं. म्हणून देवाने निमित्त केलं. त्या गोपाळांना बोलवलं. इगड्या म्हणले, गोपाळांनो इगड्या, तुम्हाला घरामध्ये खायला मिळतं का? म्हणले नाही. का? सगळं मथुरेला जातं. आमच्या वाट्याला बिस्किट, खारी, बटर, ब्रेड, दूध डेअरीला. बरोबर आहे का नाही? हो. पण ती पोरं वाळा लागली हो. लोणी कधी पोराला खाऊ घातलंय? पोराला लोणी कधी खाऊ घातले का? दूध आटवून कधी बाळाला पाजवलंय? लोणी नाही हो, ते कणकीचे गोळे खायची सवय लागली ना. पण त्या गोपाळाने सांगितलं, देवा आम्हाला घरातली माणसं खायला देत नाही, सगळं बाजाराला जाते. म्हणजे चिंता करू नका, खाऊ घालायची जबाबदारी माझ्यावरती, फक्त माझ्याबरोबर चला. म्हणून त्या गोपाळांना संघटित केलं आणि देवानी ठरवलं, आज अमक्याच्या घरी, उद्या तमक्याच्या घरी. जशा घरफोड्या होतात ना, तसं देवानी अभियानच सुरू केलं घरफोडीचं बरं का. रोज एकाच्या घरात बर खात होता काय, सोनं नाणं घेत नव्हता बरं का बाबा. फक्त दही दूध, आणि ते स्वतः खात नव्हता, यांना खाऊ घालत होता. का त्यांना खायला मिळत नव्हतं, मग त्यांच्याच घरातलं घ्यायचं आणि त्यांनाच खाऊ घालायचं, पण ते चोरून बरं का. म्हणून देवाला चोरी करावी लागली.
आणि चोरीचं निमित्त करून देव अनेकांच्या घरामध्ये जात होते. पण कधी गवळणी झोपल्यावर चोरी गाढ झोपेत करायची असते. देवाने खाऊन जायचं आणि पहाटे जाग झाल्यानंतर गवळणीला लक्षात यायचं बर का, शिंक तोडलेला आहे, गाडग रिकामा आहे. ज्यावेळी आला होता त्यावेळी ना जागच येत नव्हती बर का. म्हणून हिने हे पाहावं आणि पाहिल्यानंतर सांगायचं, यशोदे तुझा मुलगा आमच्या घरामध्ये आला होता, येणे शिंके ओ तोडिले, याने दया दुताचे बक्षिले, उलंडिले ताकाते. कारण देव येत होता पण यांच्या दृष्टीला पडत नव्हता बर का. तक्रार करायची, तक्रार करायच्या निमित्ताने देवाचं दर्शन व्हायचं बर का. म्हणून त्या गवणी पुन्हा पुन्हा यशोदे मातेकडे जायच्या. पण देवानी जशा जशा त्या तक्रारी करायला सुरुवात केल्यानंतर गोपिकांनी देवानी अधिक खोड्या करायला सुरुवात केल्या बर. एक दिवशी जी गवळण यशोदे मातेकडे तक्रार करायला आली होती तिच्याच घरामध्ये गेला आणि अंथरुणात मुंगूस सोडलं बर. अंथरुणामध्ये मुंगूस सोडलं देवाने, लक्षात ठेवा. वर्णन केले साधू संतांनी, कथाकथित नाही बर का. मुंगूस सोडलं, काय गरज होती का? पण खोड्याच करायच्या होत्या त्याला. कोणाच्या अंथरुणात मुंगू सोडलं, कोणाची दाढीची विणीची गाठ मांडावी, कुणाची वासरं सोडावीत, अनेक प्रकार देवानी केले बर का. अशा खोड्या करता करता एवढ्या खोड्या झाल्या, सर्व गवळणी सांगितलं, यशोदे तुझ्या मुलाच्या खोड्या थांबेनात, तुझ्या मुलाला आवर घाल, नाहीतर आम्ही शेंडूर सोडून जातो. यशोदे मातेने विचार केला, आपल्या मुलानं जर एवढ्या खोड्या केलेत, गाव कंटाळले, तेव्हा आता आपण काय करावं. कृष्णा हेगडे म्हटले, आता तू गावात राहायचं. विनंती केली, काय येऊने का करीतोशी चोरी, किती सांगू तू नाही कशी आरी, परे परता तू बळून जाशी दुरी, अनावर या लौकिका बाहेरी वो. सांगितलं तू आता गावामध्ये राहायचं नाही. भगवंताला बोलवलं आणि भगवंताला सांगितलं, आता तू गायी राखण्याकरता वनात जायचं. आणि भगवंताला वनात पाठवण्याकरता यशोदे मातेने त्याला शिदोरी बांधून दिलेली आहे. वर डोक्यावरती मोर पिसाचा मुकुट केलेला आहे, खांद्यावर कांबळी दिलेली आहे, हातामध्ये काठी दिलेली आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा घातलेली आहे, कंबरेला शेला बांधलेला आहे. आणि असं ते आधीच देव सुंदर, आणि हा वेश घातल्यामुळे देव इतका सुंदर दिसायला लागला. यशोदे मातेला वाटलं ह्याला काय लागू नये, दृष्ट लागू नये म्हणून गालाला काज लावलं बर. आणि देव निघाले. कुठं निघाले? गायी राखण्याकरता. गोधने चारावया जातो, शारंग पाणी. थाट होता, थाट बर का. सगळे गोपाळ, प्रत्येकाच्या हातामध्ये काठी, प्रत्येकाच्या खांद्यावरती कांबळी, प्रत्येकाच्या कमरेला शिदोरी, आणि गायीचा कळप. किती गायी होत्या हो? 9 लक्ष गायी होत्या, 9 लक्ष. आणि असा तो रोजचा कळप. रोज चारायला जावं. रोज त्या वनामध्ये गेल्यानंतर देवाने काय करावं, त्या गायी चरायला सोडाव्यात आणि त्या सर्व गोपांना वाळवंटामध्ये बोलवावं आणि खेळ मांडावा. त्या वाळवंटामध्ये देवाने अनेक प्रकारचे खेळ खेळायला सुरुवात केली. अनेक प्रकारचा खेळ खेळून सर्वांना आनंद दिला. देवाने विचार केला, गोपांना आनंद दिला, पण यमुनेला आनंद दिला पाहिजे, गायींना आनंद दिला पाहिजे, पक्ष्यांना आनंद दिला पाहिजे. म्हणून देवाने वेणू वाजवला आणि त्या वेणूचा परिणाम सर्वांना मुग्ध करून टाकलं. यमुनेने ऐकला, सूर्याने ऐकला. सूर्य माध्यानाला आला होता, त्याला वाटला असा वेणू ऐकायला मिळणार नाही. पळबरी स्थिर होय, रवी मंडल चालता स्तब्ध होय. सूर्य थांबला बर का, तो वेणूचा नाद ऐकण्याकरता. यमुना धावत होती, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ, पांगुळले यमुना जळ. असा वेणूचा नाद, वेणू वाजवावा, खेळ खेळावा, वेणू वाजवावा, खेळ खेळावा. असं करता करता 12 वाजून 5 मिनिटं झाली.
गोपाळ म्हणले, देवा आमचं लक्ष लागे ना, आम्हाला भूक लागल्या खांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, काय खेळाचे सुख, देवा भूक लागलेलं आहे, आमचं लक्ष लागे ना. देवाने सांगितलं हरकत नाही, आपलं कीर्तन थांबवूया. देव म्हटले कीर्तन, आपला खेळ थांबवूया. देवाने खेळ थांबवला आणि सांगितलं प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणा. आणि सर्वांच्या शिदोऱ्या देवाने केल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दही भात होता बरं का. आता गोपाळ किती होते? गोपाळ 9 लक्ष होते बरं का. आणि सगळ्यांचा दहीभात देवाने एकट्याने कालवला, हवड्याने काढवला का? चतुर्भुज झाला देव. आता एवढा दहीभात कालवायचा देवानी एकट्याने कालवला. आणि सगळ्या गोपांना सांगितलं पंक्तीला बसा. कमलाकार पंगत बसवली. आणि कमलाकार असे ते 9 लक्ष गोपाळ बसलेले आहेत. मध्यभागी दही भाताचा तो काला शीग. स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं, आपला नंबर लागेल का? आजी ओ सांबरावती, काला पहावया येती. त्यांनी विचार केला, आपण गेलो तर बाबा पंक्तीला बसू देणार नाही, आणि पंक्तीतून उठवणं म्हणजे फार अपमान आहे. आपण गपचूप कुठं तरी शीत खायला जावं. मग त्यांनी ठरवलं, हे गोपाळ काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर यमुनेच्या डोहामध्ये हात धुयाला येतील, त्यांच्या हाताची शीत तरी आपल्याला मिळावीत. म्हणून देवानी काय केलं? काल्याचे आशे देव जळी झाले माशे. भगवंतांनी तो काला एकत्र केला. सर्वांनी देव काला वाटत असताना सांगतात, हे बघा माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या, तुम्हाला मी काला सर्वांना देणार आहे, पण सर्वांनी काला खायचा, एकमेकाने एकमेकाच्या मुखामध्ये घालायचा, पण कोणीही यमुनेच्या डोहाकडे हात धुवायला जायचं नाही. मग गोपाळाने विचारलं, देवा काय करायचं? काय नाही म्हणले, आपली हक्काची जागा इथं पुसायचं म्हणले. तिरी सांगा ते. आणि असा तो काला सर्वांना वाटला. भगवंतानी सर्वांना दिला. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. फुलं ज्ञानेश्वर, फुलं ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. असा हा काला भगवंतानी सर्वांना दिला. जो काला भगवंतानी सर्वांना वाटला, तोच काला साधू संतांनी कलियुगामध्ये केला. महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. काला वाटण्याचा अधिकार जसा देवाला आहे, तसा काला वाटण्याचा अधिकार सुद्धा संतांना आहे बर का. आणि तो काला भगवंतानी जसा वाटला तसा संतांनी कलियुगामध्ये सर्वांना. म्हणून आमचं तुमचं भाग्य आहे, आपण संतांच्या नंतर आलो आणि तो संतांनी काला केला आणि तो काला सर्वांना त्यांनी वाटला. विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या संगतीमध्ये हा विशेष रूपाने काला सेवन करायला मिळतो. म्हणून त्या संतांनी हा काला केला, तो काला वाटला आणि तो काला वाटण्याकरताच संत या भूतलावरती अवतीर्ण झाले. लक्षात ठेवा. म्हणून तर तुकोबाराय वर्णन करतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठी तो आयशे नाही
कवळ काही काल्याचे एकमेका देवोमुखी सुखे घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो आईशे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट ने वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो आईशे नाही वैकुंठी तो आईशे नाही कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे वैकुंठी तो आईशे नाही वैकुंठी तो आईशे नाही उभे राहा उभे राहा उभे राहा हा सर्वांनी पुष्पवृष्टी करायच्या इकडे देवाकडे कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सा तुकाराम 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 तुकाराम